हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला ब्लॉगला सुरुवात करते. हा कालचा ब्लॉग आहे. काल मला थोडं सामान घ्यायचं होतं. थोडं सामान म्हणजे गहू घ्यायचे होते, तेल घ्यायचं होतं, असं थोडं सामान जे अर्जंट होतं ते घ्यायचं होतं म्हणून आम्ही चाललो होतो रिलायन्स स्मार्टला. तर पौरव आणि मी जात होती. खूप बाहेर ऊन होतं. 4 वाजता गेलो, 4:30 वाजता. म्हटलं जाऊ मग घेऊ. भाजीपाला पण घ्यायचा होता. तर पौरईल बोलली छान ट्रॉली घे. इतक्या त्या ट्रॉल्या रिलायन्स स्मार्टमधल्या खराब असतात. एका साईडला सोडते, मग ती ट्रॉली पण मोठी असते ना, तर खूप लोटायला भारी जाते आणि सगळी पाठ दुखते मग नंतर. चांगली ट्रॉली घे मग. फ्रेश मशरूम पण होते. आम्हाला खूप आवडते मशरूमची भाजी, मुलांना, मला. बघा काल छान फ्रेश होता एकदम भाजीपाला. फ्रूट्सचा सेक्शन मस्त दिसत होता, कलरफुल. ॲपल, पपई, ऑरेंज, खरबूज, डाळिंब. मग म्हटलं भाजीपाला पण घेऊ थोडा कशाचा, सगळाच भाजीपाला घेतला गेला. खूप सुंदर फ्लॉवर होते, पत्ताकोबी. म्हटलं फूड प्रोसेसर आहे तर अजून एकदा गाजरचा हलवा बनव. गाजर घेतले. फ्रेश वांगे मिळाली. वांग्याची भाजी मला खूप आवडते. म्हटलं मसाल्याची वांग्याची भाजी बनवेल. आणि ऑरेंज होते, ऑरेंज घेतले. असं खूप हे घेतला, भाजीपाला घेतला. पौरही बोलत होती तू गहू घ्यायला आली होती आणि तू काय हे घेत बसत आहे. म्हटलं ग काहीच भाजी नाही आहे, भाजी घेऊ पहिले. फ्रेश दिसली म्हणून घेतली, नाहीतर मग म्हटलं असतं. आता उन्हाचं काय करतात सगळे लोक, भाज्या घेतात याच्यातून, मॉलमधून. बाहेरच्या लोकांकडे भाजी सुकलेली पण असते उन्हामुळे. गहू घ्यायला गेली, गहू घेते म्हटलं तर 5 किलोच्या 50 नव्हत्या. मग काय या बोरीमध्ये गहू घ्यावं लागले तिथं. 5 किलोच्या 50 नव्हत्या तर खूप प्रॉब्लेम झाला. 2 किलोच्या पण नव्हत्या. तो बोलला 1 किलो घ्या. म्हटलं बापरे, 1 किलो, 10 किलो गहू घ्यायचे असेल तर 10 पन्न्यांमध्ये घेऊ का. मग त्यांनी बोरी दिली आणि त्या बोरीमध्ये घेतली गहू. मग काय माझा आवडता सेक्शन, मस्त दिसते हा कलरफुल. मला मग घ्यायचे होते पौरईला. आणि तसे पण मग हा सेक्शन आला तर या सेक्शनमध्ये खूप सुंदर आजकाल भेटते ना वस्तू, खूप कमी प्राईजमध्ये. मला कढई बघायची होती स्टीलची, तर ते पण बघितली पण नाही आवडली. एक असा हे पण बघायचा होता, चम्मच, चाकू बघितले. हे बघा, ही बरणी खूप आवडली होती मला. माय किचन माय रोल्स खूप सुंदर होती आणि 149ला होती. खूप घ्यायची इच्छा होती पण म्हटलं आज नाही, नेतानाच फुटून जाईल. कारण की मी छोट्या गाडीवर आली होती आणि एवढं सामान घेतलं, नेताना फुटून गेली असती. हे बघा मग किती सुंदर सुंदर मग होते. मगचा सेक्शन तुम्ही कधीच नाही आजपर्यंत सोडला. कधी पण जाते बघते तरी. हे बरण्या खूप आवडल्या होत्या मला आणि 19 रुपीजला होत्या. अरे आजकाल खूप स्वस्त, म्हणजे खूप कमी पैशांमध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू मिळतात. हो असतात काही प्लॅस्टिकच्या, हे पण खूप छान मिळतात. काउंटरच्या इथे खूप मोठे मोठे असे बो होते. म्हटलं इतके काय कोण लावत असेल. पौरईल म्हटलं लावून दाखव गं मला. तर मी नाही बोलली, मी नाही लावत. म्हटलं मी लावते मग शूट कर. मग मी लावलं. खूप मोठे होते, छान नाही दिसत, काही सुंदर दिसत नव्हता. मग काय मोठ्या 2-3 पिशव्या भरल्या आणि दळणाची एक बोरी. मग म्हटलं चल घरी जाताना दळण पण टाकून देऊ. आणि दळण टाकलं चक्कीमध्ये आणि घरी आल्यावर यांना फोन केला, दळण आणसाल का. तर म्हणत होते राहू दे, चला आपण पाणीपुरी खायला जाऊ. मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि मग येताना दळण पण घेऊन आलो. असा गेला माझा कालचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.